माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयांना लिहायला सांगितलं होतं. काय लिहायला सांगितलं होतं? की मी माझ्या मुलाला शिकवेल, आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं की मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल. आता आपण काय म्हणतो? आता मुदत सर उभं राहिलेले शहराचे अध्यक्ष आहे. आता यांना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे मला सांग. आता नगरसेवक जास्त निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे, मतदार आहे, त्याचं 100% मतदान झालं पाहिजे की नाही? नाही तर आपण काय म्हणतो, जाऊ दे काय होणार आहे, माझं एकच मत आहे. 100% मतदान जर आपण केलं तर पॅनल निवडून येता अशी असणारी परिस्थिती. आता जिथे आपण धरून चलू की पॅनलला असणारे 500 मतं कमी आहेत, ते 500 मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येतं. आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण काय म्हणतो, बाबासाहेब काय म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन. आणि ज्या विचारांना तुम्ही मांडताय त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली, तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते. आज भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे, RSS ची सत्ता आहे. त्यांनी 1950 साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू. आणि आज आपण बघत असाल करोडो रुपये ते खर्च करतायत. कशासाठी? तर स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी. आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलायचं. मी इथला असणारा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची नाही. त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मत त्यांनी अजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळेल हे त्यांनी पाहिलं. समजा एका प्रभागामध्ये असताना 4-4.5 हजार असं धरून चालू की फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे, त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात? 90,000. परभणीमध्ये निवडून यायला किती लागतात?
3.5 4.5 तुम्ही उमेदवार जिंकून आणला जिंकून की मुदत झाले महापौर. आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला चांगलं माहिती. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का? एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून, तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं मी गृह्य धरू का? महिलांनी महिलांचं मतदान बघा, पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा. करोडो रुपये खर्च करू द्या तुम्ही, असताना त्या करोडो रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो. एक नवा इतिहास घडू शकतो. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण खुणगाट बांधली पाहिजे. काय खुणगाट बांधली पाहिजे की मी जिंकलो. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथे असणारा सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे. शक्यता होऊ शकते, मी नाही म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाला असणाऱ्या ती कला फार चांगलं आहे. नोटीस काढा, पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन जा. त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो, अशी परिस्थिती आहे. आपणच असे आहोत. फुलेशाह आंबेडकरी विचाराले की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही आपली भाषा. आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून? काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का? काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का? एकाने तरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय, हातामध्ये काय आलंय? मोबाईल आले, मतदान आलंय, अजून काय आले? संधी आले, अजून काय आले? फुले शाहू आंबेडकरी मतदानाच्या हातामध्ये, समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पताका नाही तर त्याचं नेतृत्व आलंय हे असताना लक्षात. आपण पूर्वी काय होतो मला सांगा? जॉर मायबाप, ते आजही काही जण करतात. आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. मी आता मागणारा नाही, मी देणारा तर आहे, पण त्याचं नेतृत्वही करणार आहे. हा बदल आलेला आहे हे लक्षात घ्या. हा बदल आहे. मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे. आणि त्याच्याच बरोबर